तुम्ही कधी विचार केलाय का की ट्रेनचा लोको पायलट समोर एखादी व्यक्ती दिसूनही ट्रेनचा ब्रेक मारून ट्रेनला का बरं थांबवत नाही? ट्रेनची ब्रेकिंग सिस्टम कार आणि बाईकच्या ब्रेकिंग सिस्टम पेक्षा खूपच वेगळी असते. कारण ट्रेनला जर थांबवायचं म्हटलं तर तिला हजारो मीटर अंतर लागतं. एका प्रवासी ट्रेनचा वेग हा साधारणपणे 100 किलोमीटर पर हॉर असतो आणि मालगाडीचं वजन तर हजारो टन असतं. या प्रचंड गती आणि वजनामुळे ब्रेक दाबल्यानंतरही ट्रेन लगेचच थांबत नाही. उदाहरणार्थ 100 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी ट्रेन पूर्ण थांबण्यासाठी 800 ते 1000 मीटर म्हणजे जवळपास 1 किलोमीटर किंवा त्याहून अधिक अंतर लागतं. त्याचबरोबर ट्रेनच्या लोको पायलटला ट्रॅकवर एखादी व्यक्ती दिसते तेव्हा बहुतेकदा ती इतक्या जवळ आलेली असते की ब्रेक लावायला सुरुवात केली तरी ट्रेन थांबण्या अगोदरच त्याचा गेम झालेला असतो. तसेच कोणताही लोको पायलट एका व्यक्तीसाठी बाकीच्या प्रवाशांचा जीव धोक्यात घालणार नाही, कारण असं केल्यास ट्रेन रुळावरून खाली उतरेल आणि मोठा अपघात होईल. यावरून आपण असा निष्कर्ष लावू शकतो की जर एखाद्या लोको पायलटला 800 मीटरवर एखादी वस्तू दिसली तर तो ब्रेक मारून ट्रेन थांबवू शकतो. पण जर 200-300 मीटरवर असेल तर मग ब्रेक मारून थांबवण्यात काय अर्थच नाही. आता या प्रॉब्लेम वरती तुमच्याकडे एखादे सोल्युशन असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करून आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.